जालन्याच्या परतूर शहरात शनिवारी दुपारी भाईगिरीच्या वर्चस्वातून गंभीर घटना घडली आहे. जुन्या वादामुळे दोन तरुणांनी एका घराच्या दिशेने गोळीबार केला, ज्यामध्ये शहरात दहशत पसरली आहे. या घटनेत दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून गोळीबाराची दृश्ये सीसीटीव्हीत कैद झाली आहे. तथापि या प्रकरणात पोलीस अधीक्षकांना परतूर पोलिसांकडून दिशाभूल केली गेल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी गोळीबारात वापरलेली बंदुके शस्त्रे खेळण्यातील असल्याचे सांगितले आहे, परंतु अद्याप या बंदुका जप्त केलेल्या नाहीत. या परिस्थितीने नागरिकांमध्ये चिंता आणि असंतोष निर्माण झाला आहे आणि न्यायाच्या त्वरित प्रक्रियेची अपेक्षा आहे. महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड, परतूर, जालना. बॉलिवूड अभिनेत्री अदिती राव हैदरी आणि अभिनेता सिद्धार्थ यांनी गुपचूप विवाह केला आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो अदितीने इंस्टाग्रामवर शेअर केले आहे, ज्यामुळे त्यांच्या चाहत्यांना सुखद आश्चर्य झालं आहे. या लग्नाची पूर्वतयारी किंवा चर्चा पूर्वीच झाली नव्हती आणि हा विवाह सोहळा निवडक मित्रमंडळी व कुटुंबियांच्या उपस्थितीत पार पडला. अदिती आणि सिद्धार्थ यांनी दाक्षिणात्य पद्धतीनुसार लग्न केले. अदितीने सोनेरी रंगाची गोल्डन जरी एम्ब्रॉयडरी असलेली साडी परिधान केली होती व सिद्धार्थने पांढऱ्या कुर्त्यावर लुंगी घातली होती. त्यांचा विवाह तेलंगणा वानपंटी येथील 400 वर्षे जुन्या मंदिरात झाला. हा खास दिवसाचे फोटो अदितीने सोशल मीडियावर शेअर केले आहे. त्यात ते दोघेही अतिशय सुंदर दिसत आहेत. पुण्यात चंदनाच्या झाडांच्या चोरींची घटना वाढत आहे. सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या आवारात चंदनाचे झाड कापून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. सुरक्षा रक्षकाने चतुशृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. 2 महिन्यापूर्वीही विद्यापीठाच्या आवारातून 5 चंदनाची झाडे चोरीला गेली होती. चोरट्यांनी राष्ट्रीय खगोल भौतिक केंद्राच्या आवारात शिरून चंदनाचे झाड कापले आहे. शहरातील विविध शासकीय, खासगी संस्थानातून, सोसायट्यांमधून आणि बंगल्यांच्या आवारातून चंदनाची झाडे चोरीला जात आहेत. काही आठवड्यांपूर्वी मुकुंदनगर आणि मार्केट यार्ड भागातील सोसायटी आणि बंगले यातील चंदनाच्या झाडांच्या चोरीला सामोरे जावे लागले होते. तसेच राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, राजभवन आणि खडकीतील दारुगोळा कारखान्यातूनही चंदनाची झाडे कापण्यात आली आहेत. पोलिसांना चंदन चोरट्यांना पकडण्यात अपयश आले आहेत. विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राहुल गांधीची जीप छाटणाऱ्या 11 लाख रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा करणाऱ्या शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. आमदार संजय गायकवाड हे वेडे व्यक्ती आहेत. ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोसलेले पाळीव प्राण्याप्रमाणे नेहमीच अशी वादग्रस्त विधाने करतात, असे ते म्हणाले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपल्या अमेरिका दौऱ्यात कळीच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर आपले मत व्यक्त केले होते. देशात सर्वांना समान संधी मिळू लागली तेव्हा काँग्रेस आरक्षण संपुष्टात आणण्याच्या मुद्द्यावर विचार करेन, पण सध्या भारतात अशी कोणतीही परिस्थिती नाही, असे ते म्हणाले होते. त्यांच्या या विधानावर भाष्य करताना सत्ताधारी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी त्यांची जीप छाटणाऱ्याला 11 लाख रुपयाचे बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांनी त्यांच्यावर उपरोक्त टीका केली आहे. राहुल गांधींची जीप छाटण्यासाठी 11 लाखाचा बक्षीस देणारा, बक्षिसाची घोषणा करणारा संजय गायकवाड नावाचा पिसाट माणूस आपल्या अवकादीबाहेर बोलतो आहे. खरं तर खोके घेऊन शिंदेनी पोचलेल्या एखाद्या पाळीव प्राण्याप्रमाणे याची बकबक नेहमी महाराष्ट्राने पाहिली आहे. नेहमी यांनी दिलेले स्टेटमेंट, यांनी दिलेले मत हे सातत्यानं वादग्रस्त राहिले. पण अशा पुसट आणि पागल आणि पोचलेल्या पाळीव प्राण्याला उत्तर देण्याची मला आवश्यकता वाटत नाही. अरे तू राहुल गांधीची जीप छाटायची काय गोष्ट करतोस? तुझ्या पक्षाची अवस्था, तू कुठे आहेस हे तू ओळखलं पाहिजेस. आणि राहुल गांधींच्या नाव घेण्याची तुझी अवकात नसताना तू जे स्टेटमेंट करतोस हे सूर्याकडे पाहून थुंकण्याचा प्रकार आहे. ती थुंकी तुझ्या तोंडावर पडेल आणि तुझं तोंड काळवटलेला महाराष्ट्र पाहिल. येणाऱ्या विधानसभामध्ये
तुमची जी काही मस्ती आहे सत्तेची आणि जी भाषा आहे, जी पैशातून भ्रष्टाचार करून प्रचंड महाराष्ट्राला विकून या शिंदे सेनेनी जो पैसा गोळा केलेला आहे आणि त्यातून असे बेताल वक्तव्य जे करतायत, महाराष्ट्रामध्ये तुम्हाला, महाराष्ट्रातील जनता तुम्हाला गाळल्याशिवाय राहणार नाही. तो दिवस फार काही दूर नाही, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि असे बकबक करणं, बेताल वक्तव्य करणं बंद केलं पाहिजे. तुम्ही तुमच्या अवकातीत बोललं पाहिजेत. आणि यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एका राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या विरुद्ध अशा प्रकारचं स्टेटमेंट देणाऱ्यांविरुद्ध गृह खातं, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे काय कारवाई करतात याकडे आमचं लक्ष लागलं आहे. यावर त्वरित यांच्यावर गुन्हे नोंदवा आणि यांना अटक करा आणि कारवाई करा. अन्यथा एकेकाला आम्हालाही धडा शिकवावा लागेल. तो धडा शिकवण्यासाठी दिवस दूर नाही, हेही तुम्ही लक्षात ठेवा. सायबर चोरट्यांकडून तिघांची तब्बल 68 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत एका तरुणाने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुण धानोरी भागात राहायला असून तो खासगी कंपनीत नोकरी करतो. चोरट्यांनी तरुणाला शेअर बाजारातील गुंतवणुकीबाबत संदेश पाठविला होता. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल असे आमिष चोरट्यांनी त्याला दाखविले होते. चोरट्यांनी त्याच्याकडून वेळोवेळी 26 लाख रुपये घेतले. सुरुवातीला चोरट्यांनी तरुणाला नफा झाल्याचे भासवले. त्यानंतर चोरट्यांनी तरुणाला परतावा दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने पोलिसांकडे तक्रार दिली होती. नांदेडच्या तामसा येथे लाडक्या बहिणींचा देवाभाऊ या उपक्रमांतर्गत साडी वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात महायुतीतील तिन्ही पक्ष श्रेयवादाच्या स्पर्धेत सहभागी होत होते. आयोजकांनी 2000 साड्या वाटपासाठी ठरवल्या होत्या, परंतु महिलांची संख्या अपेक्षेपेक्षा जास्त असल्यामुळे साड्या कमी पडल्या. साड्या वाटपापूर्वी कार्यक्रम स्थलांतर महिलांची मोठी गर्दी जमली होती आणि साड्यांसाठी एकच झुंबड उडाली. साड्या कमी पडल्यामुळे अनेक महिलांना साड्या मिळाल्या नाहीत, त्यामुळे त्यांचा हिरमोड झाला. कार्यक्रम आयोजकांना साड्यांची कमतरता लक्षात घेतल्याने कार्यक्रम आधीच थांबवावा लागला. सकाळपासूनच साड्या घेण्यासाठी आलेल्या महिलांनी निराशा व्यक्त केली. अंगद लॉन्स मध्ये आम्हाला इथं बोलवलं साड्या भेटायच्या, साड्या वाटपसाठी. साडी नाही ना, काहीच नाही, सगळी फेक होई. जेवायला केलं, जेवायला ज्याचे ते लोक आहे ना, ज्याचे ते घेऊन गेले. तर आम्ही असे ना, आणि आम्ही असेच उपाशी असून आता उपाशी घराला चाललो आम्ही माघार घेऊन. आम्हाला साड्या कोण देणार? शिंदे देणार की इथले कार्यकर्ते देणार? ते आम्हाला काहीच माहित नाही. शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर वादग्रस्त टिप्पणी केली आहे. गायकवाड यांनी म्हटले की राहुल गांधीचे जीभ कापणाऱ्याला 11 लाख रुपये देईन. ही टिप्पणी विशेषतः त्यानंतर आली आहे की राहुल गांधी यांनी अमेरिकेत भाजप आणि RSS विरोधात टिप्पण्या केल्या होत्या, ज्यामुळे देशातील राजकीय वातावरण तापले आहे. गायकवाड यांनी संविधानिक अधिकारांचे उल्लंघन करणाऱ्यांच्या संदर्भात हे विधान केलं आहे, ज्यामुळे त्यांचे वक्तव्य चर्चेत आहे. राहुल गांधीच्या अमेरिकेतील वक्तव्यामुळे राजकीय तापमान वाढले आहे आणि गायकवाड यांचे विधान या स्थितीला आणखी तापवणारे ठरले आहे. देखो, कांग्रेस का असली चेहरा राहुल गांधी के माध्यम से सामने आया है. जो बात उनके पेट में थी वो मुंह से निकल बाहर आई है. जो बाबा साहब अम्बेडकर ने हमारे देश के मागासवर्गीय, आदिवासी, OBC, NT, जितने भी हमारी पिछड़ी हुई जाति है उनका स्तर उठाने के लिए ये रिजर्वेशन दिया है. और आज यही रिजर्वेशन लोकसभा में भारतीय जनता पार्टी खत्म होने वाले, सरकार संविधान खत्म करने वाले, संविधान बदलने वाले, ये झूठा प्रचार करके ये कांग्रेस ने चुनाव में वोट मांगे. आज इनका असली चेहरा सामने आया है. वो बोल रहे कि हम बाबा साहब का संविधान खत्म करेंगे. जो बात राहुल गांधी ने की है कि हम बाबा साहब का संविधान खत्म करेंगे, मैं चैलेंज करता हूं कि इस तरह की बात करने वाले राहुल गांधी की वहां पर जुबान काट देनी चाहिए, और जो काटेगा उसको मैं 11 लाख का इनाम मेरी तरफ से दूंगा.
धुळे जिल्ह्यातील शिंदखेड तालुक्यातील होळ गावाजवळ रात्रीच्या वेळी झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सिंदखेड तालुक्यातील काही भाविक हे नरडाणा येथील भागवत कथा ऐकण्यासाठी गेले असताना भागवत कथा संपल्यानंतर आपल्या घरी परत जात असताना रात्रीच्या वेळी समोरून भरधाव वेगाने आलेल्या पिकअप वाहनाने इको गाडीला जोरदार धडक दिल्याने या भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 4 चाकी वाहनांमधील 4 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रात्री 12:30-1 वाजता या ठिकाणी खूप मोठी घटना घडली. घटना घडत असताना त्या ठिकाणी खूप मोठा आवाज झाला आणि आवाज झाल्यानंतर या ठिकाणी शेतामध्ये राहणारे जे काही आदिवासी लोक असतात त्या लोकांनी आम्हाला त्या ठिकाणी सांगितल्यानंतर त्यावेळी आम्ही या ठिकाणी आलो त्यावेळेस अत्यंत जेव्हा चित्र बघितलं अत्यंत भयानक चित्र होतं आणि या ठिकाणी मग त्या ठिकाणी मदत कार्य करण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या वाहनाला हात वगैरे देऊन आम्ही त्या ठिकाणी मदत कार्य केलं. मदत कार्य करत असताना रात्रीची वेळ असताना त्या ठिकाणी कोणी थांबायला तयार होत नव्हतं. पण तसंच आम्ही गावातल्या काही लोकांना फोन केला, होळ गावातले सरपंच असतील त्यांना फोन करून, दशवेलचे लोक असतील त्यानंतर त्यांना इथं बोलवलं आणि त्यांची माहिती काढली. तर माहिती अशी होती की शिंदखेड्याचे लोक होते आणि वारूडची गाडी होती आणि एक पिकअप होती शिंदखेड्याची आणि हे लोक काहीतरी भागवत कथा ऐकण्यासाठी वारूडला या ठिकाणी गेले होते आणि गेल्यानंतर त्या ठिकाणी रात्री त्यांना गाडी नव्हती आणि त्यांनी त्या ठिकाणी त्या ड्रायव्हरला रिक्वेस्ट केल्यानंतर त्या वारूड गावाच्या ड्रायव्हरला रिक्वेस्ट केल्यानंतर वारूड गावाचा जो ड्रायव्हर होता त्या बिचाराने इको गाडीमध्ये त्यांना सोडण्यासाठी रात्री 12:30 वाजता ते शिंदखेड्याला जात होते. पण पिकअपवाला त्या ठिकाणी शिंदखेड्याकडे येत होता पण तो अत्यंत मद्यप्राशन केलेलं होतं. त्याने अत्यंत म्हणजे खूप मोठा याच्यामध्ये पिलेला होता आणि पित असताना असल्यामुळे त्याने खूप मोठी जोराची धडक दिली आणि धडक दिल्यानंतर त्या ठिकाणी ऑन दी स्पॉट आम्ही ज्यावेळेस आलो या ठिकाणी तर त्यावेळेस 4 मृतदेह बाहेर काढण्याचा आम्ही प्रयत्न केला. बाकी जे काही लोक होते ते अत्यंत गंभीर परिस्थिती होते. त्यानंतर मग आम्ही 108ला फोन लावला. 108 नरडाण्याची ॲम्ब्युलन्स आली, परत शिंदखेड्याची ॲम्ब्युलन्स आली, त्यांच्या गाडीमध्ये टाकून त्या लोकांच्या आम्ही त्या ठिकाणी पुढे त्यांना रुग्णालयात हलवण्यात आलं. त्या 4 लोक आमच्या समोर आम्ही जेव्हा बाहेर काढलं त्यावेळेस ड्रायव्हर होता, वारूरचे होते ते पण दगावले होते आणि एक आजीबाई होती, एक छोटीशी मुलगी होती आणि 2 मुलं होते. हा ते बी दगावले. पिकअपच्या ड्रायव्हरला ज्यावेळी आम्ही बाहेर काढलं त्यावेळेस तो अत्यंत म्हणजे मद्यप्राशनच्या अवस्थेमध्ये होता, पूर्ण दारू पिलेला होता. पण त्याला जेव्हा बाहेर काढलं त्याची अवस्था अत्यंत खराब होती. तोही काही वाचण्याच्या कंडिशनमध्ये नाही दिसत होता. पण आम्ही जेवढा प्रयत्न केला तेवढा प्रयत्न करण्याचा काम आम्ही त्या ठिकाणी केलं. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यातील COP तंत्रशास्त्र विद्यापीठात आयोजित पुरस्कार वितरण कार्यक्रमात स्मार्ट सिटीच्या ऐवजी स्मार्ट विलेजची आवश्यकता व्यक्त केली. त्यांनी सांगितले की पुण्यासारख्या शहराची स्थिती ग्रामीण अर्थव्यवस्थेवर अवलंबून आहे आणि गावांची स्थिती सुधारली पाहिजे. शेतकरी, कामगार आणि गरीब वर्गाचे जीवन सुधारल्याशिवाय देश आत्मनिर्भर होऊ शकणार नाही. गडकरी यांनी देशाच्या वाहन उद्योगातील प्रगतीचे कौतुक करताना सांगितले की भारत आता जपानच्या मागे टाकून 3ऱ्या स्थानी आहे आणि पुढील 5 वर्षात शहरी वाहतुकीत सर्वच वाहने विद्युत असतील. त्यांनी भारतीय अभियंत्यांच्या संशोधन क्षमतेचा उल्लेख करताना देशाचे भविष्य तंत्रज्ञान आणि नवशिल्पकारांवर अवलंबून असल्याचे म्हटले आहे. घेरा सिंहगड परिसरातील सांबरेवाडीमध्ये शनिवारी रात्री पूर्व वैमनस्यातून 2 गटात हाणामारी झाली. हाणामारीत एका गटाकडून पिस्तुलातून गोळीबार तसेच तरुणावर कोयत्याने वार करण्यात आले. हल्ल्यात तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेत आणखी 1 जण गंभीर झाला आहे. या प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी दोन्ही गटातील 8 जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून गज कोयता, एक जिवंत काडसूस जप्त करण्यात आला आहे. रोहित उर्फ भोऱ्या धर्मेंद्र ढिले असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. हाणामारीत सोमनाथ अनंत वाघ गंभीर जखमी झाला. त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी दोन्ही गटाकडून परस्पर विरोधी फिर्याद दाखल करण्यात आल्या आहेत.